शिवरायांना करून रायगडाच्या पाठीमध्ये रायगडाची कुंजवता आणि शिल्पी नतमस्तक होऊन आजच्या सोहळ्या प्रसंगी घडणारी माझी सेवा मी तुमच्यासमोर सुरू करतोय. आपणही हा कार्यक्रम अमेरिकेमध्ये ॲरिझोना सारख्या राज्यामध्ये वाढवण्यामध्ये आता या ठिकाणी उल्लेख केला. इतक्या लाभ आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी हा मदत केला आणि आपण ही सुरुवात जी केली आहे त्याचं भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे वटवृक्ष उभं राहील याबद्दल तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण ज्या सावरकरांच्या आज्ञा आपण इथे काही जय शिवराया या अनन्य शहरा आर्या तारा आर्यांच्या देशावर सिंचनचा घाला आला आला शिवबाला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सावरकरांना शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर प्रेम आपल्याला सांगायचं नाही, पण त्यांना शिवाजी महाराज आरती सर्वात प्रथम आरती देवाची दिली जाते. जेव्हा आपली जी देव आहे गणपती येतात नवरात्री त्यावेळेला त्यांची आरती जाते. पण सावरकरांनी जे शिवाजी महाराजांना ती आरती दिली हा वाटतं असा कुठला प्रसंग घडतो त्यावेळेला की शिवाजी महाराजांची काही गावे लोकांसाठी स्वातंत्र्याची तयार करावी असं सावरकरांना का वाटतं आणि आरतीचं महत्व सावरकरांनी त्यावेळेला काय आणि समजून घ्यायचं असेल ते जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला आजपासून 400 वर्षांपूर्वी जेव्हा हा राज्याभिषेक आणि शिवस्वामीचं बीज ज्यांच्या आपण ज्यांच्या स्वप्नातून निर्माण झाले त्या शिवाजी महाराजांच्या आपल्याला प्रवासामध्ये आपल्याला जावं लागेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांची त्या संपूर्ण प्रदेशामध्ये पोचण्याचं तयार मारुजी राजे हे निजामशाहीचे खूप मोठे कार्यक्रम आणि नामवंताचे सांगतात. आपल्या तलवारी आजपर्यंत फक्त आणि फक्त परकीयांच्यासाठी चालवल्या आहेत. आपली काही मराठी मंडळी होती बोलला स्वातंत्र्य करण्यासाठी अशी परिस्थिती असताना मालोजी राजे सुद्धा त्याला काही अपवाद नव्हते. मालोजी राजे निजामशाहीकडे साखळी करत असताना त्यांची एक सहकारी होते. त्या सहकार्याचं नाव होतं लखुजी राजे यादवराव आणि मालोजी राजे हे अत्यंत घनिष्ठ होते. आणि असं म्हणतात की कधी काळी चर्चा करत असताना दोनच्या दिवशीचा तो प्रसंग आहे आणि ते चर्चा करत असताना दोघांनी एकमेकांना आनंदाने साथ घातली आणि बोलता बोलता लखुजी राजे मालोजी राजांना म्हणून गेले की राजे आणि आम्ही काही झालो आणि त्यांचे जे चिरंजीव आहे ते तुम्ही आमच्या जिल्ह्यासाठी द्यावे आणि आपण शहाजी राजांचं आणि जिजाऊंचं लावलेले आणि आपण गाईड बोलू आणि अशा पद्धतीने घटना अक्षरशः त्यांच्या लग्नाने शहाजी राजांच्या जिजामाता सुरतच्या लग्नाने ऐतिहासिक नवीन साकार झालं. पण हे रूप साकार होत असताना त्याची फुलकं आणि शुभ आणि चांगलं आपल्याला बरोबर दिसत असतं तरी तिथं घडणाऱ्या गोष्टी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असलेली काही परिस्थिती होती ही अत्यंत कठीण होती. आणि मालोजी राजे शहाजी राजांना या सगळ्या गोष्टींमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा देत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी स्वातंत्र्याचे हिंदी राज्याभिषेका पर्यंतच्या घटना कशा आल्या याचा आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अंगात पेरलेले जे काही नियम आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजे. शहाजी महाराजांचं जिजामातासोबत लग्न झालं आणि जिजामाता ह्या शिवाजी महाराजांसाठी विरोधक राहिले. आता शिवाजी महाराज असताना जिजामाता आणि अशा वेळेला जिजामातांच्या काळामध्ये सगळ्यात पहिली वाचाची कृती येते ती येते लखुजीराव जाधवराव म्हणजे जिजामातांचे वडील तुम्ही मला सांगा ज्या
लखुजी जाधवरावांनी ज्या मानवी राजांनी शाहीसाठी आपलं सर्वस्व वाहिलं, जसं की भोसल्यांचं आणि जाधवरावांचं वयही त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये निजामशाहाने कप्तान आणि आपल्या 2 पैशाच्या जहागिरीसाठी जमिनीच्या तुकड्यासाठी जाधवरावांचा हत्या केली. हा प्रसंग खूप मोठा होता आणि फक्त जाधवरावांची सत्ता त्यावेळेला झाली नाही, तर जिजामातांचे आणखी 2 भाऊ आणि आपल्या वैद्यच्या हत्या त्यावेळेला निजामशाहीच्या राजाला केली. धर्मसंस्कार या गोष्टीवर थोड्या गोष्टीमध्ये बोलणार आहे, कारण आपल्या इथे हिंदू संस्कृतीमध्ये प्रथा मांडली जाते, अशी मांडली जाते की आपण बाळ जर मोठत असेल तर आपण त्याच्यावरती धर्मसंस्कार करतो, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो, चांगल्या खातो, चांगल्या वातावरणात राहतो, जेणेकरून आपल्या मुलांमध्ये चांगल्या संस्कार व्हावे. त्या मुलांचं आणि आपल्या पोटात वातावरण अशा पद्धतीचं उत्कट आणि उत्कृष्ट वाढावं की त्यांनी आपला झेंडा जिजामातांना ह्या गोष्टी ज्या घडत होत्या ह्या इतक्या भयंकर होत्या की 3 महिन्याच्या पुढे पुढे सरकले आणि 7 महिन्याच्या बरोबर असताना त्यांच्या कानावरती दुसरी वार्ता येते की स्वतःची जाऊ म्हणजे त्यांच्या भावाची पत्नी आहे गोदावरी तीरावरती काहीतरी गुन्हेगारी करत असताना, काम करत असताना विचार करा, कल्पना करा, जर स्वराज्यामध्ये इतके मोठे राजे प्रस्थ असतील सून जागीरदाराच्या घरातून मुलगी जी लोकांनी स्वतः जागीरदार लखुजी जाधवराव म्हणजे काही साधा व्यक्ती नव्हता, त्यांचा जन्म सिंदखेड राजामध्ये आजपासून जो आपण बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये लखुजी जाधवरावांचा जन्म झाला आणि इतक्या मोठ्या प्रशस्त अशा जागीर स्वतः मालक असताना निजामशाही त्याची हत्या करावी आणि स्वतः आता जाऊ साहेबांना त्या बहादूर ठाणे आणि त्याच्यावर तो खंडणी मागतोय. इतकी बिकट आणि भयंकर परिस्थिती असताना शिवाजी महाराजांच्या अंगावरती म्हणजे शिवाजी महाराजांच्या काय पद्धतीने संस्कार वाढले आपण फक्त कल्पना करू शकतो या गोष्टींची. आणि या सगळ्या धावून शहाजी महाराज शहाजी महाराज हे कायम बाहेर प्राणांगणावरती त्यांनी घोड्याच्या पाठीवरतीच आपण आपला संसार मांडला होता असं म्हणतात. आणि बरं हे एवढं इथपर्यंतच थांबलेलं नाहीये. जिजामातांच्या पोटामध्ये शिवाजी महाराज असताना 9व्या महिन्यात अगदी प्रसूतीच्या काळामध्ये जिजामातांच्या काळामध्ये दुसरी बातमी येते ती म्हणजे मुरार जगदेव आणि पुण्याचं म्हणजे पुणे ही शहाजी महाराजांची जागीर होती. सुपे परगणा हा जो शहाजी महाराजांना निजामशाहीने दिला होता त्याचे जहागीरदार हे शहाजीराजे होते आणि त्या जहागीरदार असताना तिथं आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव यांनी गाढवाचा नांगर केला. आपण बरेच जण इतिहास आपण वाचलाय, आपल्याला माहिती असेल की आता जे आपल्याला कसे भोगले आणि मोठमोठे बंगले मोठमोठ्या गाड्या ते लाविश पद्धतीचं लक्षच आपल्याला होतो कोणी त्यावेळेला नव्हतं. या मंडळींनी मुरार जगदेवांनी काय केलं असेल तर त्यांनी तिथं गाढवाचा नांगर फिरवला. गाढवाचा नांगर फिरवणं ही अत्यंत विद्रूप आणि विनाशाची घटना मानली होती. आणि फक्त तो एवढ्यावरतीच थांबला नाही, त्यांनी पुण्याच्या रशीवरती एक पहाड घेतली आणि त्या पहाडीमध्ये एका जनावरची खोपडी आढळली. त्याचं द्योतक ते होतं की याच्या पुढे पुणे कधीही वसवलं जाणार नाही आणि पुणे कधी परत जिवंत होणार नाही. तुम्ही विचार करा, अजूनपर्यंत आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी कुठलाही नेता कुठलाही पुढारी त्यावेळी ते राज्यकर्ते एकत्र येत नव्हते. किती विषमता आहे. आज आपण शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक साजरा करतोय, पण हिची तुम्हाला घटना सांगतो ही 1630 ची आहे आणि त्याच्या आधीचे 300 वर्ष ते 400 वर्ष महाराष्ट्राने भारतभूमी फक्त आणि फक्त गुलामगिरी सहन केली. आपल्या इथं भारताच्या वेशीवरती म्हणजे आता तिथं पाकिस्तान आणि तो आता लाग आहे अफगाणिस्तानचा, तर खैबर खिंड नावाची एक जागा आहे. त्या खैबर खिंडीतून प्रत्येक वेळेला आक्रमण भारताच्या भूमीवरती आली आणि आपल्यावरती येऊन आदळली. आणि फक्त आदळली नाही तर त्या लोकांना संस्कृतीच नव्हती. त्या लोकांनी आपल्यावरती येऊन आपल्यावरती फक्त अत्याचारच केले. तिथल्या जमिनीला तिथल्या मी ज्या वेळेला इथलं म्हणून त्यावेळेला तुम्ही फक्त ते
आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचं आणि महाराष्ट्राच्या तर त्या भूमीचं त्यांनी प्रत्येक वेळेला काहीतरी विनाश होईल, काही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्यातून वाईटच घडेल, माणसंच मारली जातील, आपल्या आई बहिणीला उठवून घेतील, अशी सगळी भयानक परिस्थिती होती. आणि कुठल्याही राजाला, कुठल्याही माणसाला असं वाटत नव्हतं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. बरं, वाटत नव्हतं ही कुठली गोष्ट आहे, कारण आज आपल्याला वाटतं राज्याभिषेक करावा म्हणून आपण करतोय, पण त्यावेळेची परिस्थिती तशी होती का, तर नव्हती. तर त्याच्या मागे काय होतं, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर कधी आत्ताच छत्रपती संभाजीनगर त्यावेळी म्हणजे आधीच काही वर्षाअगोदरचा औरंगाबाद, त्यावेळी तिथला जर आपण देवगिरीचा किल्ला जर बघितला असेल, तर देवगिरीचा किल्ला यादवांची त्यावेळेची राजधानी होती. आणि त्या यादवांच्या राजधानीला अक्षरशः बेचिराग केलं, ती संपली. आणि शेवटचं जे काही आपल्यावरती जे हिंदूंचं राज्य महाराष्ट्राला लाभलं ते तेच होतं. त्याच्यानंतर विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. म्हणजे आपल्यापैकी बरीचशी मंडळी कधी कर्नाटकला गेली असतील आणि हम्पी आणि तो सगळा बदामीचा भाग जर आपण पाहिला असेल तर आपल्याला माहिती आहे, आपण आता फक्त तिथं आनंदाने पिकनिक करण्यासाठी आपण तिथं जातो, पण अत्यंत भयानक परिस्थिती त्यावेळेला होती. विजयनगरचं साम्राज्य हे इतकं ऐश्वर्य संपन्न साम्राज्य होतं की असं म्हणतात 6-6 फुटाचे सोन्याचे रांजण त्या नदीमध्ये होते. आणि ही सेम भूमिका आपल्या महाराष्ट्रामध्ये होती, देवगिरीमध्ये होती. यादवांचं साम्राज्य इतकं ऐश्वर्य संपन्न असेल, तर आपल्याला पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये तो एका महिलेला उचलून नेतो आणि त्याच्या दरबारामध्ये म्हणजे अफगाणमध्ये तो तिथं उभं करतो एका कारंजाच्या मध्ये आणि तिच्यावरती हिरे मोत्यांची उधळण करतो. आता तुम्हाला कधी पाहिलं नसेल तर आणि कधी पाहाल आवर्जून पहा, तर त्याच्यामध्ये ती जी स्त्री आहे आणि ज्या स्त्रीवरती तो त्या पैशांची त्या मोत्यांची हिऱ्यांची जी उधळण करतोय, दुर्दैव आपल्या सगळ्यांचं ती बाई म्हणजे ह्या देवगिरीच्या सम्राटांची, देवगिरीच्या यादवांची किती भयानक परिस्थिती लक्षात घ्या. आणि ही एवढी भयानक परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं किती अभिमानाची गोष्ट आहे आणि किती गर्वाची गोष्ट आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे बीज आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. ते शिवाजी महाराजांच्या आले कुठून हे आपल्याला पाहिजे. मुराद जगदेव यांनी अक्षरशः निस्तराभूत केलं आणि त्याला असं वाटत होतं की आता या पुण्यामध्ये परत कुठल्याही पद्धतीची माणसं येऊन राहणार नाही, पुण्याचं वैभव हे आता गेलं की आता परत कधी उभं राहणार नाही. पण शहाजी महाराज असते, शहाजी महाराजांची जागीर होती पुणे. आणि शहाजी महाराजांनी म्हणजे शहाजी महाराजांची जागीर पुणे असताना शहाजी महाराजांसाठी घोडदौड त्या पुण्याच्या मुलकात चालू होती. आणि या प्रसंगामध्ये आता आपली पत्नी म्हणजे जिजाऊ साहेब 9 महिन्याच्या विरोध आहे, प्रसंग जवळ येतोय. आणि त्यावेळेला काही राजगड, रायगड, तोरणा, कोयना अशी किल्ले स्वराज्यात नव्हते, स्वराज्यच मुळी त्यावेळेला अस्तित्वात नव्हतं. अशा वेळेला इतक्या आक्रमकांच्या सत्ता आजूबाजूला बांधलेल्या असताना आपल्या पत्नीला सुखरूप कुठे ठेवावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न शहाजी महाराजांमध्ये आता येऊन घेतला होता. शहाजी महाराजांनी या प्रसंगामध्ये शिवनेरी किल्ल्याची निवड केली. आपल्या सगळ्यांना माहिती की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. काहीतरी क्रांती घडते हे त्यावेळेलाच लक्षात येईल ज्या वेळेला आपण तिथं काहीतरी करू. कारण मी जर सांगितलं इतकं बेचिराग झालं होतं की तिथं पाय ठेवायला सुद्धा आता माणसं थांबत होती. आणि त्यावेळेला सगळ्यात पहिलं क्रांतीचं काम जर सुद्धा केलं असेल म्हणजे किती दिव्य दृष्टी त्या जिजाऊची साक्षात भवानीच होती, तिने सगळ्यात पहिलं काम जर त्या केलं असेल तर ज्या मुलाला जिंकलेला गावाचं नांगर पुण्यात फिरवून केलं ना, तिथं सोन्याचा नांगर फिरवला. आणि पुण्याला आत्ताच ऐश्वर्य जे काही आहे ना, आता तुम्ही किती म्हणजे तिथं कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ द्या, पण तिथं सत्ता आणि साम्राज्य उभं करण्याचं सगळ्यात पहिलं बीज ज्या मावळीने रुजवलं ना, त्या शिवाजी महाराजांच्या संकल्पना आलं तर तोच आहे. मी काय म्हणतो आपल्याला माहिती आहे की कसब्याचा म्हणजे महाराष्ट्राचा पहिला गणपती पुण्याचा कसबा त्या कसब्याच्या गणपतीचा पहिला दुर्वांश तेव्हा झाला त्यावेळेला शहाजी महाराजांनी जाऊन परत पाठवलं पुण्यात. आणि पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या रूपाने सोन्याचा नांगर फिरला. त्याच वेळेला त्या कसब्याच्या गणपतीचा पहिला दुर्वांश झाला. आणि इतिहास कधी विसरू शकत नाही, म्हणजे आम्ही विसरतच नाही पाहिजे. आता सोन्याचा नांगर फिरवला, लोकांमध्ये काहीतरी बंड झाला. ही भूमिका आता लोकांमध्ये उदयाला येत बंड झाला. कारण आपल्याला माहिती आहे पुण्यामधला आजूबाजूचा सगळा परिसर आहे, हा परिसर
12 मावळ्यांचा त्याच्यामध्ये कुंकू मावळ आलं, कोयना मावळ आलं, अशा सगळ्या मावळ्यांना लोक त्यावेळेला एकत्र झाली. आणि मावळ्याच्या लोकांना आता विश्वास पटायला लागला होता की आता कुठला तरी एक राजा, कुठला तरी आम्हाला आमची भूमी परत मिळवून देणारा एखादा राजा या भूमीमध्ये स्वतंत्र आणि स्वातंत्र्य आपण आता साथ दिली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर, म्हणजे पुण्याच्या जवळ रायरेश्वराचं पठार आहे, त्या रायरेश्वराची पहिली शपथ, त्या शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला त्या रायरेश्वरावरती स्वराज्याची पहिली शपथ घेतली, आपल्या करंगडीच्या मुखाचा अभिषेक त्या रायरेश्वराच्या पिढीला घातला ना, शिवराज्याभिषेकाचा पहिला संकल्प त्या दिवशी सोडला ना, तर आजच्या आज आपण जो 6 दिवसाचा राज्याभिषेक या ठिकाणी साजरा करतोय, तर त्या राज्याभिषेकाचं सगळ्यात मोठं मोल आहे तर ते त्या रायरेश्वराच्या पिढीवर वाहिलेल्या आपल्या रक्ताच्या अभिषेकाचे लक्षात घ्या. त्यावेळेला विचार करा ना, 14 वर्षाच्या वयामध्ये आपल्या मुलांना आता 10वी आल्यानंतर काय करायला पाहिजे, हायर एज्युकेशनसाठी कुठे गेलं पाहिजे, काय करायला पाहिजे, या गोष्टी आता इंटरनेटच्या जगामध्ये आपल्याला शोधाव्या लागतात. त्यावेळेला एका जहागीरदाराचा मुलगा उठतो आणि रायरेश्वरावरती जाऊन स्वतःच्या रक्ताने अभिषेक करतो. आणि 14 वर्षात तुमच्या 5 वर्षात काय होईल आपण सांगू शकत नाही. तिथं स्नेहगर्जना करतो की येणाऱ्या काळामध्ये हिंदूंचं स्वतंत्र आणि मराठ्यांचं हिंदू स्वराज्याने स्थापन करील. आणि त्या सगळ्याचा साक्षात्कार काय आहे तर तो हा आजचा शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे. अत्यंत अत्यंत म्हणजे माझ्याकडे त्या गोष्टी वर्णन करण्यासाठी अक्षरशः शब्द नाही आहेत. इतकं कमालीचं काम त्यावेळी शिवाजी महाराजांनी तिथं केलंय. तुम्ही विचार करा, आज आपल्या मुलाला जर बाहेर प्रवास करायचा असेल, काय करायचं ते आपण त्याला 50 रुपयाला वाजवतो किंवा जाताना सोबत काहीतरी घेऊन जा, अपघाताचा प्रवास करू नको, रात्री जास्त सांगू नको, जिजामातांना वाटत असेल का? पण अजिबात नाही. जिजामातांनी कायमच शिवाजी महाराजांच्या आखरी काय पेरलंय ना, तर ते हेच पेरलंय. मी आणखीन एक गोष्ट सांगतो की मला गर्भसंस्काराचं सांगताना माझ्याकडून ती राहून गेली की शिवाजी महाराजांवरती जिजामातांनी जे संस्कार केले आपण इतिहासामध्ये वाचले. रामायण, महाभारत, श्रुती या गोष्टी जिजामाता शिकवतच नाही काय शिवाजी महाराज, ते शिवाजी महाराज चांगले करलो. पण आणखीन एक गोष्ट त्यावेळेला जिजामातांनी शिवाजी महाराजांना सांगितली असेल की अशी महाभारतात बोलत आहे की आपल्याला माहिती आहे कौरवांनी पांडवांचं स्वतःच राज्य होतं, पण ते स्वतःच राज्य असताना सुद्धा कौरवांनी त्यांना बनवून भटकायला लावलं. स्वतःची जमीन, स्वतःच्या वडिलांचं अस्तित्व ज्या ठिकाणी होतं ती जमीन सुद्धा कौरवांनी पांडवांना सहजासहजी मिळून दिली नाही. त्याच्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला. आणि श्रीकृष्णाने त्या भूमीचं आणि त्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी शिवाजी महाराज श्रीकृष्णाला तिथं अवतार घ्यावा लागला. आणि आपल्याला माहिती आहे पांडवांच्या साथीला श्रीकृष्ण मिळाले आणि त्यांच्या गौरवांनी पूर्ण निपात केला आणि पांडवांना त्यांचं स्वतःचं राज्य तात्पुरतं निर्माण करण्यासाठी मदत केली. तर जिजामाता आपल्या शिवाजी महाराजांनी सांगितलं इथला हा जो भूमिपुत्र आहे, इथला हा मराठी माणूस आहे, हा कौरवच आहे शिवा, हा कौरव सॉरी पांडवच आहे शिवा की इथल्या मराठी माणसांना संघर्ष करावा लागतोय. तर शिवा मला श्रीकृष्ण व्हावं लागेल, मार्गाच्या बहीण व्हावं लागेल, तर त्या मराठी माणसाला त्यांचं स्वतःचा शिवाजी महाराजांनी शपथ झाली. आणि तोरणा, सुभाषमंगल, गोयडा असे एक ना स्वराज्य घ्यायला सुरुवात झाली. एका जहागीरदाराचा मुलगा एवढं मोठं कर्तव्य गाजवतोय म्हणून आता शहाजी महाराज हे आदिलशाहीकडे आहेत. आता त्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारामध्ये एकदम अस्वस्थता वाजायला लागली. आणि ती अस्वस्थता ही होती की शहाजी आमच्या इथे चाकरी करतोय आणि त्याचा मुलगा हा तिथं स्वराज्यामध्ये आदिलशाहीचे किल्ले घेत चुकलाय. याच्यावरती लगाम लावणं गरजेचं आहे. आणि ते लगाम कशा पद्धतीने लावायचं तर त्याच्यासाठी आता आदिलशाहीच्या दरबारामध्ये चर्चा पद्धतीला सुरुवात झाली. आणि म्हणजे आदिलशाही जी अलीकडे होतं कारण आधी आदिलशाह त्याच्यानंतर त्यांचा छोटा मुलगा होता तो गादीवरती आला. आणि ही जी बडी बेगम आहे ती या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत होती. आणि अतिशय कपटी प्रवृत्तीची माणसं कशी असतात ना तर ते आपल्याला यावरून करून घेतोय.
शहाजी महाराजांनी त्या दरबारात बोलत आहे. शहाजी महाराजांना सांगताय की तुझा पोरगा आहे ना, तुझा लेख आहे, त्याला सांग की आपले किल्ले घेऊ नको आणि आपल्या आदिलशाहीच्या विरुद्ध बंड करू नको. शहाजी महाराज त्यावेळेस काय सांगतात त्या दरबारामध्ये, म्हणजे माझा पोरगा ना माझ्यापासून बऱ्याच वेळ लांब झाले, आता माझा ऐकत नाही. तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा, त्याला मी काय आपण समजू शकत नाही, तो माझा ऐकतच नाही, तुम्ही त्याला बोलत किती मनावर घेईल हे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आणि अशा वेळेला तिथं एक कारस्थान बसलं जातं आणि त्या कारस्थानाला अंजाम देणारा तो माणूस होता, तो होता अफजल खान. कारस्थान असं होतं की आता शिवाजी महाराजांचं प्रस्तर जे वाढत चाललंय ते आता पहिले संपवलं पाहिजे, आणि ते जर संपवायचं असेल तर शिवाजीला जिंदाण्यावर संपवणं ही काळाची गरज आहे. कारण भविष्यामध्ये जे आपल्याला खूप कठीण जाणार आहे त्यावेळेस त्यांना पण होतं. आणि जर असं करायचं असेल तर मग अफजल खानासारखा एखादा मातब्बर सरदार शिवाजी महाराजांवरती धरला जावा आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांचा विमोड करावा, अशी ती एकूण संकल्पना होती. अफजल खानाने सुद्धा भर दरबारामध्ये आपला विडा उचलला, शिवाजी महाराजांचा समोर निपात करतो आणि शिवाजी महाराजांना जिंदा या मुद्दा तुमच्या समोर पेश करतो, असा तो विडा उचलून तो निघाला. पण दुर्दैव आपलं विजापुरामध्ये ही सगळी घटना झाली. लक्षात घ्या, विजापूर म्हणजे आत्ताच जर तुळजापूर आणि पंढरपूरचा जो भाग आहे, जी महाराष्ट्राची जी वेश आहे त्या भागातली, तर तिकडच्या पलीकडे हा सगळा प्रांत येतो. आणि तिकडून आता अफजल खान निघाला. म्हणजे अफजल खान निघाला असा साधा निघाला, त्यांनी आपल्या 51 बायकांचा बळी त्यावेळेला दिला. कल्पना करा, आपल्या सोबत असलेल्या 50 ते 51 बायकांचा बळी देऊन अफजल खान शिवाजी महाराजांवर चालू आहे. तो कुठल्या पद्धतीची दया आणि करुणा शिवाजी महाराजांवरती दाखवतो. तो आपल्या बायकांना ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांना संपवायला पर्यंत निघतो. शिवाजी महाराजांना कुठल्या पद्धतीचा अभय देईल अशी कशी कल्पना आपण करू शकतो. पण तो तेवढ्या वेळेस करणार नाही. तो निघत असताना त्याचा एक हत्ती होता, खूप मोठा प्रशस्त, त्याच्यावरती त्याचं अपार प्रेम होतं. बऱ्याचशा लढ्यांमध्ये ज्यावेळेला तो चालकडे अफजल खान म्हणजे धिप्पाट 7-8 फूट त्याची उंची होती, शरीराने आडवा किंवा असा, म्हणजे बघितल्यानंतरच थरका पडायला पाहिजे समोरच्या माणसाचा की बाबा हे काय भयंकर प्रकरण आहे. आणि असा अफजल खान ज्यावेळेला स्वराज्यात चालू येतोय त्यावेळेला त्याचा जो हत्ती होता तो हत्ती मेला. कसा मेला, काय केला त्याला माहित नाही, पण तो मेला. म्हणजे नियतीने आणि प्रकृतीने अफजल खानाला जो काही द्यायचा होता संकेत आधीच दिला होता की बाबा तुझं पुढे काय होणार आहे, तू हे ह्या मुद्द्याला लक्षात ठेव. पण शेवटी काय गुरमीत असल्यानंतर माणूस माझ्या बाबाचं ऐकत नाही, तर तो तर अफजल खान कशाला कोणाचा ऐकत, आणि तो निघाला. बरं आला तो आला साधा आला, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये फक्त शिवाजी महाराजांना मारणं हे एवढंच प्रकरण नव्हतं. इथल्या रयतेवरती अत्याचार करणं, इथल्या रयतेची संस्कृती संपवणं हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. आणि त्याचा प्रत्येक कुठं येतो तर त्याचा सरळ रस्ता होता, तो सरळ रस्ता आडवा करून तो शिरला तुळजापुराकडे. अखंड आपल्या महाराष्ट्र भूमीची आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आपले जे देव आहे, आपले कुलस्वामी आहे, त्या कुलस्वामींची जे टाक्या त्या टाक्यांमध्ये जे तुळजाभवानीला आपण घरात बसतो, त्या तुळजाभवानीवरती जी साक्षात शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे तिच्यावरती आक्रमण करायला वाटलं नसेल त्यावर शिवाजी महाराजांना. आपल्याला वाटतं की अरे हा मला असं कसं काय बोलू शकतो, आज आपण त्याला एक राग येतो, स्वाभाविक आहे. आपल्या माणसांची जी वृत्ती आहे शिवाजी महाराजांना आलं असं की जी माणसं आता स्वराज्यावरती विश्वास ठेवायला आपल्याला सुरुवात झाली, त्यांच्या मागे आपण वाटायला सुरुवात झाली की शिवाजी नावाचा माणूस आहे की तो आता आम्हाला आमच्या हक्कांसाठी न्यायासाठी लढायला तयार झाला आहे. तो त्याच्या घरातल्या देवतांना सांभाळू शकेल नाही तर आमच्यासारख्या झाडापुरुषाच्या माणसांना तो काय करणार. अशी परिस्थिती आपल्याला शिवाजी महाराजांच्या संयम ठेवला, प्रचंड संयम ठेवलाय. आणि तो सगळा प्रसंग त्यांनी तुळजापुरामध्ये आंदोलन केलं. तर तुळजापुराच्या इथं परत पुण्यामध्ये येऊ शकतो, कारण शिवाजी हा त्यावेळेला राजगडाच्या भागामध्ये होते त्याला माहिती आहे. पण असा असताना तो थेट पुण्यावरती आला, तो परत आडवाट करून पंढरपूरला गेलाय. आणि पंढरपूरचा म्हणजे वारकऱ्यांचा स्मारकांचं आपण वाडी आता येईल एकादशीला. आपल्याला माहिती की पांडुरंग आणि तुळजाभवानी आपल्या घरातल्यांसाठी आणि आपल्या कुलदैवाची खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याची एक आठवण त्याला शिवाजी महाराज परिस्थितीला दुप्पट आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट ठरवली की जर आता आपण काही केलं नाही तर हा अफजल खान
पुण्यात गेला आणि परत पुण्याची नासाडी शहर आपल्यापेक्षा आपणच इथं उठून दुसरीकडे गेलो पाहिजे आणि आपण शिवाजी महाराज निघाले आणि प्रतापगडावरती गेले. बरं, हे सगळं प्रसंग चालत असताना ही सगळी सुलतानी आहे, हे सगळे आपल्यावरती चालत येत आहे. पण यावेळेस शिवाजी महाराजांच्या कुटुंबात स्वतःच असं काय झालं, आम्हाला शिवाजी महाराजांची पत्नी राणी, शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई या त्यावेळेला होती आहे. एका आजाराने त्यांना ग्रासलं होतं आणि त्या आजारपणात असताना हा सगळा प्रसंग चाललाय. शिवाजी महाराजांना वाटत होतं काय माझ्याकडे असं कुठलेच किल्ले आहेत, माझ्याकडे काहीच मागायचे आहे, तुम्ही आपला माघार घेतो आणि माझ्या आपल्या बायकोची आपल्याला सेवा करतो. त्यावेळेला खुद्द संभाजी महाराज मोठा झाला. म्हणजे झाले आणि संभाजी महाराज आपल्या लहान आहे अशी परिस्थिती आपल्याला वाटत नसेल की माझ्या बायकोसोबत माझ्या मुलासोबत राहतो. पण शहरातही असा शिवाजी महाराज निर्णय घेतला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावरती गेले. प्रतापगडावरती गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडापर्यंत आणेपर्यंत प्रचंड गोष्टींमध्ये त्याला आपण म्हणतो की इंटेलिजन्स शिवाजी महाराजांचं काय आपण त्या लढाईमध्ये आपल्याला बघायला मिळतो की फक्त आणि फक्त तेवढाच एक प्रसंग नव्हता. म्हणजे एकाकी कोणतरी देतोय आणि आपल्याला त्याच्यावरती आक्रमण करायचे, आपल्याला सैनिक घेऊन त्याचे मारहाण करायचे एवढा प्रकरण नव्हतं. त्यावेळेला कुटनीती आणि गनिमी गावाचं काय जो शहाजी महाराज शिवाजी महाराज शिकवला होता त्याचा प्रत्येक जण कुठे येतो तो अफजल खानाच्या प्रसंगावर. आणि मग अफजल खान आला, त्याला वाईट आला, त्या वाईटने त्याला प्रतापगडावरती आणला आणि पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुळजाभवानीला मुशील तासाचा मुंबई शिवाजी महाराजांनी 1659ला त्या प्रतापगडच्या पायथ्याशी वाहिला आणि अक्षरशः तुळजाभवानीवरती शिवाजी महाराजांना हाव केला होता. याच्यापेक्षा चांगला अभिषेक त्या तुळजाभवानीला काय असू शकतो, तिचा साक्षात्कार काय असतो तो शिवाजी महाराजांनी दाखवला. आणि बरं आता एक गमतीची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तो जेव्हा चालू झाला तर काय साधा आला होता. त्यांनी आपल्या इथल्या म्हणजे 12 भागातल्या बऱ्याच जहागीरदारांना पत्र दिले. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्याकडे आता येत नाही ना तर तुमचा बिमोड करतो. शिवाजीला मी यांनी यावं कसाही मारणारच आहे, ठोकणारच आहे. कारण अफजल खानाचा इतिहास एवढा घाण आणि बेचिरक करणार आहे, कुणालाही त्याच्यावरती हे यावी की बाबा नाही शिवाजीचं काय आहे. आणि ह्यावेळेला आपल्याला कळतं की बरीचशी मंडळी यावेळेला स्वराज्य स्वरूप घेते. त्याच्यामध्ये खंडूची खोपडा असेल किंवा बाकीची मंडळी असतील तर ती सगळी स्वराज्यात निघून गेलेली आहे. आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांनी एक काय वेगळं प्रकरण केलं तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आता सगळ्या जणांना माहिती आहे बाकीच्या किल्ल्यांवरती म्हणजे त्या स्वराज्याच्या रांगेमध्ये सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेल्या बऱ्याच किल्ल्यांवरती सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्याला पुढची आली जर तुमची बातमी तर ती शिवाजीच्या मरणाचीच येणार आहे. आणि त्यावेळेस जर आपण इंग्रजांचे म्हणजे ब्रिटिशांचे जर डॉक्युमेंट आपण जर पाहिले, ब्रिटिशांचे डॉक्युमेंट याच्यासाठी कारण ही सगळी मंडळी त्यावेळेला आपल्या इथं स्वराज्यामध्ये ये जा करत होती, कपड्यांसाठी, कोणी कुठेतरी व्यापारासाठी, कशासाठी. आणि या सगळ्यांना हेच आवडतं की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता या स्वराज्यामध्ये व्यापार करता आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अडथळा जर काय येतोय तर तो शिवाजीचाच येतोय. कारण त्याच्या मुलगात आम्हाला व्यापार करता येत नाही आणि करायचं असेल तर आम्हाला याची परवानगी घ्यावी लागते. आणि एखाद्या जागीरदाराला कोणाची परवानगी आम्ही घ्यावी. ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यावेळेच्या त्या सगळ्या ब्रिटिश कंपनीने आम्ही शिवाजी महाराजांसारख्या जागीरदाराच्या कोणाची आम्ही परवानगी घ्यावी हे आम्हाला पटण्यासारखं नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बंड करायला सुरुवात केली होती. आणि सुलतानी आणि इथं सगळेजण आता स्वराज्यावर चालू करायला लागले होते. त्यावेळेला आपल्या इथं कोकणामध्ये जर आपण गेला तर राजापूर एक गाव लागतो म्हणजे सिंधुदुर्गच्या अलीकडे राजापूर गाव आहे. तिथे इंग्रजांची वखार होती आणि त्या वखारीचा एक प्रतिनिधी होता हेनरी रेव्हिंग्टन नावाचा. ह्या हेनरी रेव्हिंग्टननी त्यावेळेला लाल प्रतीच्या तोफा या अफजल खानाला दिला होता. कुठल्या आशेवरती दिला होता की आता पुढची बातमी फक्त शिवाजीच्या मृत्यूचीच येते. त्याच्यामुळे काय आता जर आपण मदत केली तर ह्याची मर्जी आपल्याला लागेल आणि त्याच्या मर्जीने आपण चांगल्या पद्धतीचं स्वराज्याला नवीन विस्तार करू शकतो, आपला व्यापार करू शकतो. म्हणून त्यांनी तर तोफा आता या अफजल खानाला दिला. पण घडलं उलट, अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनीच अफजल खानाला संपवलं. आणि तेवढ्यावरती शिवाजी महाराज थांबले नाही वाटलं असतं ना, कारण मागचे 8 महिने शिवाजी महाराज प्रतापगडावरती आहे. शिवाजी सईबाई मेल्या वार्ता सुद्धा शिवाजी महाराजांना प्रतापगडावरच कळली आहे. त्यांना कधी वाटलं नसेल का की मी जाऊन माझ्या बायकोचे काहीतरी कार्य घातले पाहिजे, काहीतरी धावले घातले पाहिजे. पण नाही, आपण म्हणतो ना की एखादा व्रतस्थ पुरुष जो असेल तो व्रतस्थ पुरुषाला अशा कुठल्याही पद्धतीचे कौटुंबिक
ज्या गोष्टी असतात त्या कधीच नसतात आणि ते शिवाजी महाराजांनी त्याचं तंतोतंत पालन केलंय ते गेले नाही. बरं आता अफजल खान गेलाय. जिजाऊ साहेबांनी तर शिवाजी महाराजांना सांगितलंच होतं की शिवा, कारण ह्याच अफजल खानाने आपला जो ज्या संभाजी महाराजांनी मगाशी उल्लेख केला आपले थोरले पत्नी शिवाजी महाराजांचे, त्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचा कप्तानी त्या अफजल खानानेच केला होता. याच्या पण पलीकडे जाऊन शहाजी महाराजांना गिरफ्तार करून त्यांची भिंड त्या बंगलोरमध्ये आणि त्या प्रांतातून काढणारा पण त्याच्या मागच्या सगळ्यांमधला सूत्रधार कोण होता? तो अफजल खानच होता. शिवाजी महाराजांना अफजल खानावरून ज्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले त्यावेळेस शिवाजी महाराज हे सांगितलं की शिवाजी महाराज त्याला एकांगी करून मारा आणि ह्या आपल्या वडिलांचे आणि आपल्या मोठ्या भावाचे स्नेह मात्र फेडा आणि हे मला कसं कळेल तर त्याचं शिर मला बघायचंय आणि ते तुम्ही मला दाखवा. आणि मग शिवाजी महाराज त्याचा ज्या वेळेला उत्पाद केला त्यावेळेला कोंडाळकर म्हणून आपल्याकडे एक शिपाई होते, सरदार होते. त्या कोंडाळकरांनी त्या अफजल खानाचा मस्तक राजगडावरती निघून गेले. काय संतोष वाटला असेल त्या माऊलीला की ज्या अफजल खानाने आपल्या मोठ्या मुलाला मारलं, ज्याच्यामुळे शहाजीराजांची परिस्थिती झाली, आज माझ्या पोरानं त्या अफजल खानाला मारून त्या गोष्टी सार्थक केल्या. आणि शिवाजी महाराज आता निघाले, ते काय राजगडावरती गेलेलं नाही. त्यांनी दुसरं काम काय केलं तर 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान मारला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजे डिसेंबरचा महिना, त्या दिवशी अफजल खान मारला गेला. शिवाजी महाराज तेवढ्यावरती थांबले नाहीत. शिवाजी महाराजांनी आता एक मोहीम वेगळीच चालू केली. शिवाजी महाराज आता किल्ले घ्यायला सुरुवात केली. आता तुम्ही मला सांगा की प्रतापगडच्या बाजूला असलेला महाबळेश्वरचा मंडळ जर आपण ओलांडला आणि पसरणीच्या घाटाने आपण वाईकडनं जर पुढे निघालो तर सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर अशा सगळ्या मार्गावरती चंदन, बंधन आणि बाकी बरेच किल्ले आहेत. आता ह्या किल्ल्यांवर सगळ्या माहिती मागितलं सांगितलं की आता फक्त आली तर बातमी शिवाजीच्या मृत्यूचीच येणार आहे, याच्या पलीकडे आता दुसरी वार्ता येणार नाही. आणि सगळेजण संतोष आहे की बाबा आता आपल्याला फक्त साखरच वाटायचे आणि भरून पण ठेवल्याचं त्यांनी बोलू शकले की आता शिवाजीचं मारण्याची बातमी आली की आपण फक्त साखरच वाटायची. पण अशा प्रसंगात शिवाजी महाराज जर तुम्हाला तुमच्या गडाच्या खाली दिसलाय तर तुमचे हातपाय कसे थरथरतील. हीच परिस्थिती शिवाजी महाराजांनी या सगळ्या त्या वेळच्या किल्लेदारांवरती आणि तिथल्या जागीरदारांवरती आहे. शिवाजी महाराजांनी चंदन मंदिरासाठी किल्ले हे शिवाजी महाराजांनी गोलवाडापासून सुरुवात केली असेल, सुरू केली असेल तर ती कोल्हापूरपर्यंत. आणि शिवाजी महाराज जाऊन थांबले की डायरेक्ट पन्हाळा केला. आणि ह्या सगळ्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कमीत कमी 12 किल्ले जिंकले. कल्पना करा 3 दिवसाच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी 12 किल्ले जिंकले. आणि ते कसे जिंकले असतील तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आतापर्यंत आम्ही समजत होतो की अफजल खानाचा काय केला तर तो शिवाजीला मारेल, पण त्या अफजल खानाला मारणारा हा शिवाजी नावाचा एक वेगळा माणूस आपल्या या पुस्तकावरती पैदा झाला आहे. आणि तो आता एक त्याच्या बापाला ऐकत नाही, त्याच्यापेक्षा किल्ले आहे ती घेऊन टाका. आपला जीव जर सुरक्षित असेल तर असे अनेक किल्ले आपल्याला भविष्यात जिंकता येतील. पण आता शिवाजीची वैर म्हणजे आपलं काही खरे नाही ही आता परिस्थिती या स्वराज्यामध्ये तयार झाली होती. आणि त्याचाच प्रत्येक कुठं आला तर शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती वास्तव्याला गेले आणि जात असताना मध्ये असलेले सगळे किल्ले स्वराज्यावरती स्थापित केले. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती गेले. पन्हाळ्यावरती जात असताना काही काळ चांगले गेला, पण त्याच्यानंतर कपट काय असतो तर अफजल खान सारखा मोठा माणूस जर मानला गेलाय तर आता शिवाजीचं बद्दलचा राग त्या वेळेच्या माणसाला किती वाढला असेल. म्हणून त्यावेळेला सिद्धी जोहर नावाचा एक वेगळाच माणूस वेगळ्याच ताकदीचा आणि वेगळ्याच ताकदीचा तो स्वराज्यावर पाठवला. ही मंडळी कुठली आहे तर आपल्याला जो प्रांत आहे तिथं हापसा नावाचा एक काय त्याला म्हणतात एक कम्युनिटी आहे. ते हापशी लोक आहेत सगळी आणि एकदम बघितल्यानंतर अशी वेगळीच वाटावी अशी सगळी मंडळी. आणि तो आता शिवाजी महाराजांनी चालू आलाय. आणि मग शिवाजी महाराजांच्या याच्यावरती बोलायला एक वेगळं प्रकरण आहे त्याच्यावरती आपण पुन्हा कधीतरी बोलतो. आणि मग शिवाजी महाराजांनी त्या पन्हाळ्याच्या सुद्धा शिवाजी महाराज बाहेर निघाले आणि अशी खोडतोड करून ते विशाळगडावरती आले. विशाळगडावरती आल्यानंतर शिवाजी महाराज सुटकेत असं जर आपल्याला मानत असेल तर ते बाबा के लिए और ये खुद्द आवडते जगाचा मान नहीं ये कोई शाहिस्ते काळापासून चालून आला आहे. आणि आता या सगळ्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे हा प्रश्न आता शिवाजी महाराजांच्या पुढे उभा राहिला आहे. शिवाजी महाराज असतील त्यांनी काय करावं तर त्यांनी आपण जी रामनवमी साजरी करतो त्या रामनवमीच्या आजच्या दिवशी
आपल्या समकालीनासोबत एक कल्पना आहे. कल्पना अशी होती की शिवाजी महाराजांचं बालपण ज्या पुण्यात गेलं, ज्या लाल महालात गेलं, त्या लाल महालातच हा शाहिस्ता खान येऊन बसला होता. आणि जर आता आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला आता पुण्याच्या लाल महालावरतीच आता आपण आक्रमण केलं पाहिजे आणि शाहिस्ताला शास्त केलं पाहिजे हे आता शिवाजी महाराजांनी ठरवलं. विचार करा, पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान आहे, तो दस्तूर खुद्द औरंगजेबाचा मामा आहे. म्हणजे त्याच्याकडे किती पद्धतीची आणि कुठल्या कुठल्या विविध पद्धतीची त्याच्याकडे संख्याबळ असेल, त्याच्याकडे त्याचं घोडदळ असेल, त्याच्याकडे पायदळ असेल, त्याच्याकडे सैनिक असतील, लाख लाख 1.5 लाख त्याच्याकडे माणसं होती. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी गोष्टीचा विचार केला नाही. शिवाजी महाराजांनी लाल किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि ते शिरले लाल महालामध्ये. आणि शाहिस्ते खानाचा आमदार होता, त्यांनी ते सगळे व्हिडिओ वगैरे शिजवले आणि तो सगळा प्रकरण शिवाजी महाराजांनी त्यावेळेला निभावला. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचा वार केला, वार त्याच्या पोटामध्ये गेला. शिवाजी महाराजांनी तो वार त्याच्यावरती झाला, गेला, पण दुर्दैवाने तो वाचला. दुर्दैव आपलं, दुर्दैव त्याचं, तो वाचला. आणि 3 दिवसामध्ये शिवाजीचं स्वराज्य घेतो म्हणून आलेला हा शाहिस्ते खान स्वतःची 3 बोटं काढल्यानंतर 3ऱ्या दिवशी सुरू केला शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आता एवढ्यावरती ते सगळं प्रकरण थांबलं नाही. थोड्या दिवसानंतर बरेच आक्रमण स्वराज्यावरती आणि मिर्झा राजा जयसिंग आला. मिर्झा राजा जयसिंग हा स्वराज्यावरती ज्या वेळेला चालू आला, काय हिंदू राजा होता, साठी कुणाची करत होता, तर मुघलांची चाकरी तो करत होता आणि तो स्वराज्यावर चालू आला. तर त्याच्या फौजा जर कुठपर्यंत येऊन पोहोचल्या असतील तर त्या राजगडाच्या पायथ्यामध्ये जर फौजा येऊन पोहोचल्या असत्या. म्हणजे जर आपल्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की शिवाजी महाराजांनी 25 वर्ष राजकारणावर काढलं, पण राज्याभिषेक करण्यासाठी आणि नंतर मग स्वतःची राजधानी निवडण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय निवड केली, तर त्याच्यात सगळ्यात मोठं कारण काय आहे तर ते हे आहे की जर शिवाजी महाराजांनी प्रतिकार ह्या एकाच कारणाने केला नाही, आणि त्याच्यापर्यंत त्यांचं कुळ हे यादवांचं होतं. ज्या जनतेच्या यादवांबद्दल आपण मागाशी बोललो त्या कुळातला हा मिर्झा राजा जयसिंग, आणि तो आल्यानंतर तो रणचंडीचं यज्ञ करतोय महाराष्ट्रामध्ये. आणि कुणासाठी करतोय तर त्याला संतानासाठी करतोय, शिवाजी महाराजांना ठरवण्यासाठी करतोय. आणि अशी परिस्थिती असताना एवढ्या फौजा जर राजगडच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचतायत, तर आता राजगड एक राजधानी म्हणून जर आपल्याला भविष्यात करायचे असेल तर त्याच्यासाठी चॅलेंजेस येऊ शकतात. हे शिवाजी महाराजांनी होतं आणि आता वेगळं काहीतरी करायला पाहिजे शिवाजी महाराजांनी. आता दूरदृष्टीचा वापर केला. बरं, मागाशी मी ज्यावेळेला अफजलखानाचं प्रकरण सांगितलं तर त्या अफजलखानाच्या प्रकरणाच्या वेळेला इथं शिवाजी महाराजांना तर परकीय सत्ताच त्रास देतात का, तर असं नाही आहे. त्यावेळेला आमच्या कोकणामध्ये, म्हणजे मी जिथं राहतो त्या महाडच्या भागामध्ये आमच्या इथे शिवतरगड नावाचा एक भाग आहे. आणि त्या शिवतरगड म्हणजे आपल्या रामदास स्वामींनी दासबोधाची रचना ज्या गुहेमध्ये केली तो शिवतरगडीचा सगळा प्रदेश. आणि त्या शिवतरगडीच्या इथं एक म्हणजे जसं शिवाजी महाराज जसे जहागीरदार होते तसा एक आणखी जहागीरदार तिथं स्वतःची सत्ता उपभोगत होता. हे शब्द प्रयोग मी याच्यासाठी करतोय कारण की त्याला इथल्या बाकीच्या मंडळींसाठी शिवाजी महाराजांसारखं इथल्या भूमीसाठी काहीतरी करावं म्हणून ही असं त्याच्या मनामध्ये नव्हती. त्याला फक्त आणि फक्त स्वतःचं ऐश्वर्यच त्याच्यामध्ये उपभोगायचं होतं. तर तो उपभोगत होता. त्याचं नाव होतं चंद्रराव मोरे. राजा शिवाजीचा चित्रपट पाहिला असेल, वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो कारण की तो आत्ताच आलेला आहे. बऱ्याच जणांनी तो पाहिलेला असेल. एवढ्या अटातटीचे पत्रव्यवहार त्यावेळेला झाले. आपण ती भाषा ऐकली ना तर अक्षरशः अंगावरती खडका उभा राहतो. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ठरवलं की जर सुलतानांसोबत जर आपल्याला स्वतःचं म्हणजे हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक काय करून घेतला, तर इथं सगळं चालू आहे तर राज्याभिषेकाची गरज काय निर्माण झाली, तर ती सुलतानांना वचन बसवण्यासाठी जेवढी महत्वाची होती ना तेवढी तिथले जी स्थानिक मंडळी होती दुसऱ्यांची मांडली म्हणून आता वरती डोकं काढत करत होती ना, त्यांना समोर तरी त्यांच्यावरती वचन बसवण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणं महत्वाचं होतं. आणि ही गोष्ट तुम्हाला का सांगितली, या प्रकरणाच्या वेळेला चंद्रराव मोरे जो तिथला पळून गेलाय तो वास्तव्याला कुठे आला, तर तो आला ह्या एका किल्ल्याच्या पायथ्याला. अत्यंत भव्य दिव्य असा तो किल्ला. आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याला युवक हरेश्वर नावाचं एक छोटंसं खाड आहे. त्या हरेश्वराच्या मंदिरामध्ये हा चंद्रराव मोरे आला त्या शंकराला कौल लावले. आपल्याला माहिती कौल लावण्याची एक प्रथा आपल्याकडे आहे. तर तो त्या शंकराच्या हरेश्वराच्या मंदिराला
एक कौल लावतोय आणि तो कौल काय आहे तर हे हरेश्वरा शिवाजी महाराजांचा समोर जर निपात झाला ना तर मी तुला असं काहीतरी देईन तुला तसं काहीतरी देईन तुला सोन्याचा तोरण देईन हे देईन आणि तो कौल हा त्या चंद्रराव मोरेच्या विरोधात लागला तो कौल त्या हरेश्वराने असा दिला तू शिवाजी महाराजांच्या विरोधात जर उभा राहिलास तर विनाशा मुलाच आहे आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांनी खरी करून दाखवली शिवाजी महाराज त्याच्या पाठलागाने जावळीच्या मुलकामध्ये प्रवेश करते झाले जावळीचा मुलूक म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर असं सांगितलं जातं की एक वेळ शूर्पणखेच्या केसांमध्ये जर एखादी ऊ असेल तर ती सापडेल पण जावळी घालवला हत्ती मात्र सापडू शकत नाही एवढी अभ्यासता आणि एवढा जंगल आणि माजलेला हा आमचा सगळा जावळीचा फळ आणि या जावळीच्या फळामध्ये हा चंद्रराव मोरे आता याच्यात आलाय आणि एका किल्ल्याच्या पायथ्यावर हरेश्वराला त्यांनी साखर घातलंय त्याच्या विरोधात लागलाय शिवाजी महाराज त्यावेळेला प्रवेश करते झाले जावळीच्या मुलगात आणि शिवाजी महाराजांच्या दृष्टीस पडलाय तो डर होता रायगडाचा आणि शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून जर कुठल्या किल्ला निवडला तर मग सांगितलं की राजगडा वापरायची राजधानी हलवून का वाटली आणि रायगड का करायची वाटली तर ती रायगडाची अभिनेता शिवाजी महाराजांनी पाहिली आणि शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला रायगडाची अभिनेता पाहिली ना त्यावेळेला सभासद बखर हा एक इतिहास समजून घेण्यासाठीच एक दस्तऐवज आहे तर त्या सभासद बखरीमध्ये एक उल्लेख आलाय तो उल्लेख असा आहे की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोड दुतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे पंचन्य काळी सुद्धा गडावरती गवत उगवत नाही कौलवला बाद हा पृथ्वीवरचा चकोड गड खरा परंतु उंचीने थोडका पण त्याच्याहून दशगुणी उंच आणि अतिशय भव्य दिव्य असा हा रायगड शिवाजी महाराजांनी पाहिला आणि शिवाजी महाराज बोलते झाले की तख्ता जागा उल्लेख केला की तख्ता जागा हाच गड करावा हे उल्लेख त्यावेळेचे आहेत आणि शिवाजी महाराज त्याला बघून अत्यंत संतुष्ट झाले शिवाजी महाराजांनी कळून चुकले की आता याच्यापेक्षा मोठी आणि चांगली वास्तू राज्याभिषेकासाठी दुसरी कोणती नाही आणि मग राज्याभिषेकासाठी रायगडचा रायगड आता सर्वांना सुरुवात झाली होती चांगल्या पद्धतीची तटबंदी हिरो जिंकून त्यावेळेचे आर्किटेक्चर होते त्यांनी अत्यंत उच्च प्रतीचा रायगड त्यावेळेला तिथं उभा केला आणि स्वराज्यासाठी आपला गड साजरा होता एवढा सगळा प्रकरण झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायची जी संकल्पना जी आपल्याला उदयाला आली त्यावेळेला विरोध हा होणारच होता कारण मगाशी जसं सांगितलं की एखादा जागेश्वराचा मुलगा काहीतरी वेगळं करून पाहतोय तर त्यावेळेला विरोध हा नक्की होता पण मग तो विरोध सगळ्यांना पत्करून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यायचा असेल तर त्याला अधिष्ठानही तसंच असलं पाहिजे तर ते अधिष्ठान काय होतं त्यावेळेचे काका भट्ट म्हणजे काशीचे जे सर्वश्रेष्ठ जे ज्ञानपीठ आहे आपण ज्याला म्हणतो त्या काशीच्या जो शंकर आहे जो महादेव आहे त्या महादेवाचे पुजारी काका भट्ट त्यावेळेचे मोठे पुरोहित होते आणि त्यांना आता त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि आता काका भट्ट या स्वराज्याकडे आणि आपल्या भारत भूमीकडे यायला निघालेले आहेत त्या महाराष्ट्राच्या भूमीकडे यायला निघाले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज अजूनही संभ्रमात आहेत की आपण राज्याभिषेक करून घेतला पाहिजे की नको करून घ्यायला पाहिजे कारण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये करायचं आणि एवढं मोठं काहीतरी करायचं म्हटल्यानंतर ती तिथपर्यंत टिकेल जसं मला सांगितलंय की ते टिकेल की नाही याची जर आपल्यामध्ये मनामध्ये जर शंका असेल तर ते करून घ्यायला पाहिजे की नाही याच्यासाठी ते संभ्रमात होते आणि काका भट्टांनी आल्यानंतर एक वाक्य शिवाजी महाराजांना म्हटलंय ते ज्यांनी शिकून ठेवलंय इतिहासामध्ये येतं की ते वाक्य असं आहे की राजा तिथे यवन पाचशहा अगदी बैसून आमच्यावरती राज्य करीतो परंतु आपल्या हस्तकी छत्र नाही ऐसे कैसे राजे आपण छत्र धारण करणे आपण छत्रपती होणे तरच आणि तरच या शिवाजी या राज्याभिषेकाला शिवाजी महाराज तुमच्या रूपाने काहीतरी एक वेगळं साम्राज्य आणि वेगळं काहीतरी ऐश्वर्य पाहायला मिळेल ते तुम्ही केलं पाहिजे आणि मग दिवस ठरला तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदाम संवत्सर शके 1509 फिरंगी दिनांक 6 जून 1674 दिवस आणि दुर्दैव म्हणजे मागाशी सांगता म्हणून गेलो की त्या वेळेला सुद्धा शनिवारच होता म्हणजे आज आपण या ठिकाणी पहिला राज्याभिषेक आम्ही करत असताना देश शनिवारच आहे शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या मागे आहेत हा कार्यक्रम आज इथं आपण एवढ्या लोकांमध्ये करत असतो तरी मगाशी मी असं म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये याची इतक्या भव्यतेची असेल ज्याप्रमाणे आपली शिवजयंती साजरी झाली
माझी पहिली 500 ते 600 मंडळी त्यावेळेला उपस्थित होती. तशाच पद्धतीची आणि मी तर म्हणतो की तुम्हाला मागचे 2-3 दिवस या राज्यात तुम्हाला घरात जेवायलाही वेळ मिळू नये इतक्या पद्धतीची तुमच्या सगळ्या मंडळींची धावपळ उडावी आणि या राज्याभिषेकचा कार्यक्रम आपण इतका सुखद या करून दाखवावा. तर तो दिवस ठरला आणि तो दिवस होता आता ज्येष्ठ सुद्धा त्रयोदशी म्हणजे राज्याभिषेकाचा आजचा दिवस आहे. हा काही एवढाच झाला नाही तर तो विधी होता तो त्याच्या 6 दिवस आधीपासूनच चालू झाला होता. म्हणजे ज्येष्ठ सदस्य षष्टी माहितीपासून हा सगळा आता चालू झाला होता. मला काय म्हणजे गोष्ट वाटते की ज्या वेळेला श्रीरामांनी स्वतःच रामराज्य स्थापन करावं म्हणून ते ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टींमध्ये वनवासात होते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी शोधायला जाण्यासाठी रामेश्वराला संस्कार केला आणि तो हुंकार असा होता की त्यांनी अक्षरशः समुद्रावरती आपला धनुष्यबाण उभारला आणि तिथं त्यांनी बाण मागितली की हे समुद्रा मला ती जाण्याची बाण दिली नाहीस तर मला तुझ्यावरती बाण चालवावं लागेल. आणि त्याच भूमीवरती शिवाजी महाराजांसारखा एखादा राजा उभा राहतो आणि तो इथल्या भूमीवरती टंकार करतो आणि सांगतो की आता मला माझं वेगळं स्वराज्य मला माझं वेगळं साम्राज्य उभं करायचंय. आणि मी आणखी एक गोष्ट याच्यामध्ये नमूद करतो की आपल्या इथं आपल्या मंडळीमध्ये तर ठीक आहे आता आपण साता समुद्र पार करून बसतो आणि इथं राज्याभिषेक करतोय पण त्यावेळेची एक संकल्पना होती की समुद्र जर आपण ओलांडला तर आपली संस्कृती आणि आपला धर्म जगतो आणि ही गोष्ट आपल्या लोकांमध्ये एवढी डीप पेरली गेली होती त्याचाच प्रत्यय आपल्यावरती जे 150 वर्ष राज्य त्यामध्ये केलं ते त्याचाच प्रत्यय आहे की आपल्या लोकांना कधी वाटलंच नाही की आपण असं काहीतरी करू शकतो. आणि ती भारताची संस्कृतीच नाही की आपण कोणाचं ते धर्म परिवर्तन करू किंवा आपण एखाद्या वेगळ्या मुलखात जाऊ आणि यांच्यावरती राज्य करू. आपण फक्त आपलं जे होतं तेच साम्राज्य ते स्वराज्य टिकवलं तेच मोठं केलं ते जोपासलं आणि ही संस्कृती बदलेली हे जे आपल्या लोकांमध्ये पेरलं गेलं होतं ते जर शिवाजी महाराजांनी ते जर म्हणून करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं जर काय केलं असेल ना तर आपल्या इथे कल्याणच्या इथे दुर्गाडी नावाचा किल्ला आहे तर आपण काही केला असतो तो आता ब्रिज आहे त्या ब्रिज बांधला जातो त्याच्यावरती झोपड्या आणि अतिक्रमण पूर्ण किल्ला विस्तारभूत व्हायला लागलाय. पण त्या दुर्गाडीच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल ठेवलं आणि तिथं स्वराज्याचा आरमार उभा केला. आज इंडियन नेव्हीची आपण बघतो की इंडियन नेव्ही जर कोणाची देण आहे तरी शिवाजी महाराजांची देण आहे आणि तिथं शिवाजी महाराज उभे राहिले आणि शिवाजी महाराजांनी त्यासाठी म्हणून सांगतो की त्या श्रीरामांनी जे जो टंकार केला त्या रामेश्वराला तो समुद्र हटवण्यासाठी आणि त्यांनी सीमोल्लंघन केलं आणि ते रामाचा वध करून महाराष्ट्रात आले तर या महाराष्ट्राच्या भूमीत आले. शिवाजी महाराजांनी पहिला उपकार केला तो त्या दुर्गाडीच्या किल्ल्यावर गेला आणि ज्या लोकांना वाटत होतं ना की समुद्र ओलांडला की धर्म बदलतो त्या सगळ्या समजुतींना त्याच समुद्राच्या काळाची गरज शिवाजी महाराजांच्या आवाजावरती आता स्पर्श झाले होते. आणि जे इंग्रजी आपले फक्त व्यापार करावे म्हणून याचना दया करत होते ना त्यांना आता कोण जायचं होतं हिंदवी स्वराज्याच्या आरमाराला आणि हे आरमाराचा हे सांगून मला काय सांगितलं होतं त्यावेळेला राज्याभिषेकाचा प्रसंग सांगितलं त्यावेळेला ही महत्वाची आहे. तर त्यावेळेला ज्येष्ठ त्रयोदशीचा प्रसंग सगळा झाला यशस्वीला कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश पूजन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश पूजनाला कार्यक्रम झाला. एक इंद्रशांती नावाचा एक विधी आहे तो विधी शिवाजी महाराजांनी त्या केला त्यावेळेला केला आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज क्षत्रिय होते आणि त्यावेळेस त्यांना राज्याभिषेक करण्याबद्दल त्यांना स्वतःतून मुंज घेऊन ठेवायला लागलं. मुंज कशासाठी करतात तर ब्रह्मचार्य स्वीकारण्यासाठी असा त्यावेळेला समज होता किंवा असं म्हणलं जातं. पण मग शिवाजी महाराजांचं वय तर आता 43 आणि त्यावेळेचं 43 म्हणजे वयावर शिवाजी महाराजांनी ते एक विधी म्हणून ते कार्यक्रम पूर्ण करून घेतला. आता मुंज कार्यक्रम सोडून मुंज करायची गरज आहे तर ती त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी केली आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचं लग्न लावण्यात वयाच्या 42व्या वर्षी शिवाजी महाराजांना जर वाटलं असतं शिवाजी महाराजांनी आणखी 8 बायका शिवाजी महाराजांच्या होत्याच आधीपासून 9 लग्न सुद्धा केलं असतं शिवाजी महाराजांनी केलं नाही. शिवाजी महाराजांनी आपली आधीच पत्नी असलेली सोयराबाई सोबत पुनर्विवाह केला. सोयराबाई म्हणजे राजा महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत त्यांची आई त्यांच्यासोबत त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. तो विधी होता विधीमध्ये गरजेचं होतं तो त्यांनी केला आणि या विधीला आता सुरुवात झाली. मी तुम्हाला आणखी याच्यामध्ये गोष्ट सांगतो तर कधी तुम्ही महाबळेश्वरला गेला आणि जर तुमचे
तुमचे पाय जर कधी प्रतापगडाच्या इकडे जर वळले आणि प्रतापगडामध्ये गेलं प्रतापगड जा, कारण त्याच्या त्या बुजापर्यंत आता गाड्या जातात आणि तिथे जास्त चढावं लागत नाही. तर आपण जर गेलो तर तिथं नवरात्रीमध्ये त्या तुळजाभवानी सोन्याचं छत्र जे आहे ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी त्या तुळजाभवानीला सव्वा मनाचं जे छत्रपती जे छत्र होतं ते शिवाजी महाराजांनी त्या तुळजाभवानी आणि सोन्याचं छत्र होतं. ही विशेष बाब आहे की शिवाजी महाराज एक आस्था असते ना की फक्त बोलून दाखवलं नाही, ते करणं आहे. शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलंय की छत्रपती म्हणून जर मी स्वतःला डोक्यावरती छत्र धारण करणार असेल ना तर म्हणजे आई तुळजाभवानीमुळे मला ही गोष्ट लागते ना, तिच्या डोक्यावरती छत्र पहिलं लागलं पाहिजे आणि ते छत्र शिवाजी महाराजांनी त्या तुळजाभवानीच्या डोक्यावरती सोन्यात चढवलं. तर मी तेच सांगतोय की जर आपण कधी गेला आणि नवरात्रीच्या काळामध्ये आपण भारतात आणि महाराष्ट्रात असाल, प्रतापगडच्या जवळपास असाल तर जा, ते छत्र आजही तसंच आहे. आणि आपल्याला जर समजून घ्यायचं असेल की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती सोन्याचं छत्र स्थापन झालं ना, त्याची छोटी परिस्थिती कशी होती, म्हणजे आता छत्र आपलं अस्तित्वच नाही बघायला. इतिहासात काय झालं, इतिहास काय आपल्याला माहिती नाही, इतिहासाच्या गोष्टी दिलेल्या नाही. पण जर तो याची तिन्ही किंवा जर त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर ते जे तुळजाभवानी जे चित्र आहे ना त्याची मोठी कलाकृती काय होती तर ती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती चाललेलं चित्र होतं. ते त्याच पद्धतीनं त्याच माध्यमातून तसं होतं. आणि शिवाजी महाराजांनी काम काय केलं असेल तर मग त्यांनी ते चित्र अर्पण केलं यांना. आणि आता राज्याभिषेकाच्या कधी आता पुढे पुढे वाढत चाललं होते. शिवाजी महाराजांनी स्वतःच डोळ्यात करून घेतलं. डोळ्यात करणं हा त्या राज्याभिषेक एक घटना होती की स्वतःच्या वजनात इतकं सोन्याने शिवाजी महाराजांनी स्वतःला हे करून घेतली. आणि शिवाजी महाराजांनी स्वतःची ज्या वेळेला डोळ्या करून घेत असताना तुळशीपत्र ठेवला त्या मंडळीकडे आता दिवस पुढे सरकत गेले आणि कायम पुस्तकामध्ये लिहिताना आहे त्यावेळी त्यांच्या पाठामध्ये काय पुस्तक असतात की कार्यक्रम हा राज्याभिषेकाचा कधी झाला असेल तर पहाटे 3 वाजता या सगळ्या मुलींना सुरुवात झाली. आणि विधी म्हणजे फक्त छत्रपती होणे असा तो विधी नव्हता, त्याच्यामध्ये आणखी 2 घटना होत्या. एक तो अभिषेक आणि दुसरा म्हणजे सिंहासनाभिषेक होणे. अभिषेक होणे हा जो कार्यक्रम आहे तो इकडच्या ज्या जो दरबार होता त्या दरबारामध्ये झाला. आणि अभिषेक हा फक्त शिवाजी महाराजांवरती झाला नाही तर अभिषेक हा संभाजी महाराजांवरती झाला, कारण संभाजी महाराज संजय इंद्र जोडा होते. आणि अभिषेक हा शहराबाई सरकारवरती झाला, कारण त्या महाराजांच्या पहिल्या महाराणी महाराज होत्या. शिकारा अभिषेक झाला. आणि अभिषेक होत असताना एक भावनिक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतात की अभिषेक कशाने झाला तर सप्त गंगा आणि सप्त सागरांच्या पाण्याच्या आणि आपल्या इथल्या मोठी अभिषेक झाला. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती ज्या नवीन अभिषेक झाला की गंगा यमुना सिंधू नदी विचार करा, कल्पना करा की बाबासाहेबांचं वाटतंय की ते अभिषेक होत असताना ज्या वेळेला त्या जळाशी शिवाजी महाराजांना अभिषेक होत होता त्या नद्याच्या पाण्यात शिवाजी त्या नद्या शिवाजी राजा तुला अभिषेक होतोय, तुला स्वातंत्र्य हे स्वतः आम्हाला स्वातंत्र्य कधी देणार, आम्हाला पण कधी करणार. आणि आजही यवनाच्या काही या इथल्या सुलतानाच्या हातामध्ये आम्हाला कधी करणार. सुद्धा लाभ नाही. मला विश्वास लागू काय मोठा मुलगा होईल, माझ्या मुलालाही जमलं नाही तरी माझे वंशज माझे कोणते करतात. आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर माझी शिंदे आणि 1947ला भारतात मिळालेलं स्वातंत्र्य आहे ना, त्या स्वातंत्र्याचा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर तो ज्येष्ठ शिक्षक त्रयोदशी 6/1674 म्हणजे आजचा दिवस आहे जे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. भारताची भूमी आज जे आपल्याला नकाशावरती दिसते ना, तर माझं कायम मत आहे की नकाशावर दिसणारी भारताची भूमी ही महाराजांच्या तलवारीने आखली गेलेली आहे. पण त्याच्यात कधीकडे या गोष्ट नाही. तर शिवाजी महाराजांनी आमची घेतला गंगा महिल्या आणि आता शिवाजी महाराज आमची कपडे त्यांनी परिधान केले आणि साबून काय म्हणते असं की बाबू की ज्या शिवाराजांनी
ते शिवबालाचे आज स्वतः स्वातंत्र्य राष्ट्र स्वतःच वेगळं असं आपण याच्यापेक्षा समाधानाची भावना त्या जिजामातांच्या आणखी काय आहे असं कल्पना करा. आणि मग तो राज्याभिषेकाला म्हणतात शिवाजी महाराज आता सिंहासनाकडे निघाले. सिंहासन काय छत्र चापराने हाती विकायला लागलेले पंच तारांकित आपण ते आणि म्हणजे ह्या तुम्हाला का अधिकारी सांगितलं तर त्याच्यात एक गोष्ट आहे. त्यावेळेला इंग्रज अधिकारी त्या रायगडात आता आपण साल की तारीख सांगतो साल कुठे आली तर तो इंग्रज अधिकारी रायगडावरती त्यावेळेला उपस्थित होता. त्याचं नाव होतं जी ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला राज्याभिषेकाचं प्रतिमा बघितलं असेल तर त्याच्यावरती पूर्णिसाच करताना एक इंग्रज अधिकारी वाचून नमस्कार करताना त्यांच्या पद्धतीने इंग्रज अधिकारी आपल्याला बाहेर त्यांचं नाव होतं हिंदी ऑक्सिजन. आणि ह्या हिंदी ऑक्सिजन मगाशी सांगितलं का तो रायगडावरती आला होता तर मी तुम्हाला आपल्या काळात प्रसंग सांगायला म्हटलं होतं की राजापूरची वाटा शिवाजी महाराजांनी बनवली होती ना त्याची भरपाई मागण्यासाठी इंग्रज अधिकारी आपल्या शिवाजी महाराजांची पुढे वेजा करत होते स्वराज्याची वेजा करत होते. आणि तो आला साधा आला नव्हता. त्यांनी काय केलं होतं त्यांनी एक लिस्ट बनवली. त्या लिस्टमध्ये वेगवेगळ्या मागण्या होत्या. त्या मागण्या स्वराज्यामध्ये व्यापारा संबंधित होत्या. शिवाजी महाराजांनी सगळ्या ज्या काही वेगळ्या होत्या आधी ज्या मागण्या सगळ्या मान्य केल्या. 22 नंबरला एक मागणी केली होती. त्याच्यावरती मात्र शिवाजी महाराजांनी चिंडी मारली. आणि ती मागणी अशी होती की हिंदवी स्वराज्य तुमच्या मुलगामुळे ब्रिटिशांचं चलन चाललं जावं अशी ती मागणी होती. हे आमचे राजे रिझर्वेशन होते. आज आपण अनुभव घेतोय डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची काही परिस्थिती झाली नाही त्याच्यामुळे झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी ते केलं ही गोष्ट फक्त नाव केली आहे. आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. आणि त्यांनी जे वर्णन एका वर्तनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या तो सांगतो की 32 वर्ष सिंहासन त्यावेळेला आहे. त्याचे शिवाजी महाराज जे अष्टप्रधान मंडळ आहे ते सगळे शिवाजी महाराजांच्या मागे उभे आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये राजचिन्ह आहे. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांच्या जिजामाता बसल्या, सोयराबाई सरकार बसल्या, संभाजी महाराज बसले. आणि राज्याभिषेक सोहळा भरपूर झाल्यानंतर आता निरोप जगदीश्वराकडे निघाली आहे. जगदीश्वराच्या इथं काष्टी वरती मागाशी साखर वाजण्याकडे सांगायचं राहून गेलं. ह्या जो हत्ती आहे या हत्तीचं वर्णन ऑक्सिजन करतोय. तो चक्रावा आहे. तो म्हणतोय की इथं सगळ्या गोष्टी होत असताना हा हत्ती रायगड आलाच कसा. आम्हाला चालताना एवढ्या गोष्टी सामोरं जावं लागले होते. शिवाजी महाराजांनी त्यांनी सगळं करून घेतलं. आणि शिवाजी महाराज महाराजांना रामेश्वराची शपथ 100% आलेली असेल. आणि त्याचा पुनर्कार झाला जगदीश्वराला रायगडाचे महाराजांचे वेळपत्र वाहिलं त्या राज्याभिषेकाची सांगता झाली. आणि शिवाजी महाराजांना थोडा लागला असेल त्या कल्पना केली पाहिजे. या सगळ्या गोष्टींची सांगता करताना स्वामी समर्थांची एक शिवाजी महाराजांवरती दिलेली निश्चयाचा महादेव बहुत जनांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी. आणि खऱ्या अर्थाने ह्या श्रीमंत योग्याने नूतन सृष्टी निर्माण केली. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून ज्या भूमीमध्ये समुद्र ओलांडल्यानंतर धर्म संपतो असं सांगत होतं तिथं आपल्यासारखी मंडळी 7 समुद्रापार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा करतोय. यापेक्षा वैभवाची आणि गौरवाची गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते. तर अशा पद्धतीने हा राज्याभिषेक सोहळा या स्वराज्याची सगळी कीर्ती आपल्यासमोर मला मांडायचं तुम्ही जी ही संधी दिली. आणि आपण पहिल्यांदा अमेरिकेतल्या अरिझोना राज्यामध्ये हा राज्याभिषेकाचा प्रयोग इथं संपन्न केला. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विस्मॅप या संस्थेचे आणि मला इथं म्हणजे शिवराज्याभिषेकाला कायमच आम्ही गडावरती मागचे 5-6 दिवस तिथंच पडलेले असतो. आजच्या दिवशी म्हणजे खरं तर आम्ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला करतो कारण 6 जून हेनरी ऑक्सिजन यांनी सांगितलेली तारीख आहे. शिवाजी महाराजांनी मात्र ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ठरवली. माझं तुमच्याकडे म्हणणं आहे की पुढच्या वेळेला आपण जर राज्याभिषेक केला तर आपण तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांना एक आदरांजली म्हणून करूयात. आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी केलेला हा कार्यक्रम माझ्याकडून तिथं सेवा घडत असते. पण ती सेवा करण्याचं भाग्य तुमच्या सर्वांच्या रूपाने मला या अमेरिकेतून मिळवून दिलं. त्याबद्दल तुमचा मी आजन्म ऋणी राहील. आणि हा कार्यक्रमामध्ये माझी जे 2 मत तुम्ही तुमच्यासमोर मांडली ही घडलेली माझी सेवा रायगडाच्या चरणी, रायगडाच्या शिरकाईच्या चरणी आणि शिवाजी महाराजांच्या चरणी मी समर्पित करतो. एवढं बोलून मी थांबतो.